की महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण फलटण तालुक्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष विरोधी गट एवढा जास्त सामान्य लोकांच्या ह्याच्यावरती जास्त बोलत नाही. प्रत्येकाला स्वतःचा मुलगा कसा नेता बनेल, स्वतःची अस्तित्वाची लढाई याविषयी चर्चा चालू आहे. आज विरोधक फलटणमध्ये राहिला नाही आणि मग सामान्य लोकांचे प्रश्न मांडणार कोण कोण यांच्याकडे बघणार? काय वाटतं तुम्हाला याविषयी? आता हीच परिस्थिती बघून आम्ही राजकारणात आलो. हीच परिस्थिती मागील कित्येक कालावधीपासून दीर्घ कालावधीपासून पाहून आम्ही राजकारणात आलो आणि जसं आलोय तसं आम्ही सामान्य माणसांसाठी भूमिका मांडतो. तुम्ही बघताय आमचं फेसबुक अकाउंटवर सगळा डेटा पडलेला आहे की विरोधी पक्ष जोही असो, हा गट असेल नाही तर हा गट असेल, जो विरोधात राहतोय तो सक्षम भूमिका मांडताना दिसत नाही. सत्तेत आल्यानंतर सुद्धा तो सत्ताधारी गट सुद्धा काय सक्षमपणे विकास राबवताना कुठं असं दिसत नाही. आता इलेक्शन आहेत म्हणून तवर सत्ताधारी विरोधक दिसतील, परत कुणी दिसणार नाही इथं. पण आमचं काम जे आहे सातत्यानं इथं चालू आहे. सामान्य माणसांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करतोय आणि जे जे आम्ही प्रश्न उचलले घेतले हातात ते तडीच नेलेले आहेत. आणि कुणी असू देत विरोधक, म्हणजे आता हे आहेत उद्या ते होतील, परवा कोणी, पण विरोधकांनी स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि आम्ही जनतेच्या बाजूने कायम आहोत. आम्ही काही सत्तेत नाहीच आहे म्हणा आणि त्या विरोधी गटाच्या बाजूलाही नाही, पण आम्ही जनतेचा गट म्हणून, प्रजागट म्हणून उदयास आलोय आणि आम्ही पूर्णपणे जनतेची बाजू घेऊन कायम भांडत असतो. 12 महिने 24 तास भांडत असतो. एवढं मात्र मी खात्रीशीरपणे सांगतो.